श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आपल्या सर्वांचे आपल्या या स्वामी भक्तीने भरलेल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज आपण जो अनुभव ऐकणार आहोत तो खरोखरच मनाला स्पर्श करणारा आणि स्वामी महाराजांच्या कृपेची जाणीव करून देणारा आहे. हा अनुभव एका ताईंनी आम्हाला पाठवलेला आहे. ताई सांगतात की त्या लहानपणापासूनच स्वामी महाराजांच्या भक्त होत्या. त्यांच्या घरामध्ये नेहमी स्वामींचे नामस्मरण, आरती, जप आणि स्वामींची सेवा चालत असे. रोज सकाळी उठल्यावर सर्वात पहिले त्या स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावत आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करत. त्यांच्या मनात एकच मोठी इच्छा होती की आयुष्यात एकदा तरी अक्कलकोटला जाऊन स्वामी महाराजांचे दर्शन घ्यावे. पण कित्येक वर्षे झाली तरी त्यांना अक्कलकोटला जाण्याचा योग येत नव्हता. जेव्हा जेव्हा त्या जाण्याचा विचार करत तेव्हा काही ना काही अडथळा येत असे. कधी घरात एखादी अडचण येत असे, कधी तब्येत बिघडत असे, तर कधी अचानक काही काम निघत असे आणि त्यांचा प्रवास रद्द होत असे. त्यामुळे त्यांच्या मनात कधीकधी असा प्रश्नही येत असे की स्वामी महाराज मला का बोलवत नाहीत? माझ्याकडून काही चूक झाली आहे का? मी रोज सेवा करते, नामस्मरण करते, पण तरीही मला अक्कलकोटला जाण्याचा योग का येत नाही? असे अनेक विचार त्यांच्या मनात येत होते. एक दिवस तर त्या इतक्या भावूक झाल्या की स्वामी महाराजांच्या फोटोसमोर बसून त्यांचे डोळे भरून आले. त्या रडत रडत म्हणाल्या, महाराज, माझी इतकी वर्षाची इच्छा आहे की तुमच्या पवित्र भूमीत जाऊन तुमचे दर्शन घ्यावे. जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा, पण मला एकदा तरी अक्कलकोटला बोलवा. त्या दिवशी त्यांनी खूप वेळ स्वामींच्या फोटोसमोर बसून नामस्मरण केले. काही दिवस असेच गेले आणि एके रात्री त्यांना एक विलक्षण स्वप्न पडले. स्वप्नात त्यांनी पाहिलं की त्या अक्कलकोटमध्ये आहेत. समोर मोठे मंदिर आहे आणि मंदिरात स्वामी महाराजांची पवित्र पादुका आहेत. वातावरणात एक वेगळी शांतता आणि प्रसन्नता होती. त्या मंदिरात प्रवेश करतात आणि नमस्कार करतात. तेवढ्यात त्यांना कोणीतरी आवाज देतो, तू आलीस ना? आम्ही वाटच पाहत होतो. त्या आवाजाकडे वळून पाहतात तर त्यांना पांढऱ्या वस्त्रात एक तेजस्वी पुरुष दिसतो. त्यांच्या चेहऱ्यावर इतके तेज असते की ताईंना क्षणभर काही बोलताच येत नाही आणि तेवढ्यात त्यांचे स्वप्न तुटते. सकाळी उठल्यावर त्यांच्या मनात एक वेगळीच भावना होती. त्यांना आतून जाणवत होते की आता स्वामी महाराज लवकरच मला अक्कलकोटला बोलवतील. आणि आश्चर्य म्हणजे काही दिवसातच तसा योग जुळला. त्यांच्या पतींना अचानक सुट्टी मिळाली आणि त्यांनी ठरवले की आपण अक्कलकोटला जाऊया. ताईंचा आनंद तर शब्दात सांगता येत नव्हता. त्यांनी मनापासून तयारी सुरू केली. स्वामी महाराजांना आवडणारे बेसनाचे लाडू त्यांनी स्वतःच्या हाताने बनवले. घरात स्वामींची आरती केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते दोघे अक्कलकोटच्या प्रवासाला निघाले. बसने प्रवास करायचा होता. बसमध्ये खूप गर्दी होती. कसाबसा त्यांना जागा मिळाली. ताई बसल्या आणि त्यांचे पती बाजूला उभे राहिले. त्यांच्या बाजूला एक साधा पण अतिशय तेजस्वी चेहऱ्याचा माणूस बसला होता. त्याच्या कपाळावर तिलक होते, गळ्यात माळ होती आणि चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती. ताई मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करत होत्या. त्यांच्या मनात सतत एकच विचार चालू होता की महाराज मला कुठल्या तरी रूपात दर्शन द्या. थोड्या वेळाने कंडक्टर तिकीट काढायला आला. ताईच्या पतींनी दोघांचे तिकीट घेतले, पण त्याच्या बाजूला बसलेला तो माणूस खिशात हात घालून पाहू लागला आणि म्हणाला की माझे पैसे कुठेतरी हरवले आहेत. कंडक्टर रागाने म्हणाला, पैसे नाहीत तर बसमध्ये कशाला बसलात? उतरावे लागेल. बसमध्ये थोडी गडबड झाली. ते पाहून ताईच्या पतींना वाईट वाटले आणि त्यांनी त्या माणसाचे तिकीट स्वतः घेतले. तो माणूस काही बोलला नाही, फक्त शांतपणे सगळं पाहत राहिला. थोड्या वेळाने बस एका ठिकाणी थांबली. सगळे लोक खाली उतरले. ताई आणि त्यांचे पती चहा घेण्यासाठी उभे होते. तेवढ्यात तो माणूस त्यांच्या जवळ आला आणि हसत म्हणाला, तुम्ही खूप मोठं काम केलं आहे. आणि त्याने आपल्या खिशातून 1000 रुपयाची नोट काढून ताईच्या पतीच्या हातात ठेवली. ते दोघंही थक्क झाले, कारण काही वेळापूर्वी तो म्हणत होता की त्याच्याकडे पैसे नाहीत.
त्यांनी विचारलं, दादा तुमच्याकडे तर पैसे नव्हते ना? तो फक्त हसला आणि म्हणाला, जगात अजूनही चांगले लोक आहेत हे पाहून आनंद झाला. आणि तेवढं बोलून तो हळूहळू पुढे निघून गेला. काही क्षणातच तो दिसेनासा झाला. ताई आणि त्यांचे पती काही वेळ तिथेच उभे राहिले. त्यांच्या मनात एक विचार चालू होता की काही वेळापूर्वी ज्याच्याकडे पैसे नव्हते तो अचानक हजारो रुपये कुठून देऊन गेला. ताईंना तर त्या क्षणीच आतून एक वेगळी भावना जाणवू लागली. त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी मनातच स्वामी महाराजांना नमस्कार केला. तेवढ्यात बसचा हॉर्न वाजला आणि सगळे लोक परत बसमध्ये बसू लागले. ताई आणि त्यांचे पतीही बसमध्ये जाऊन बसले, पण त्यांच्या मनात सतत त्या व्यक्तीचाच विचार चालू होता. बस पुढे निघाली आणि अक्कलकोटकडे प्रवास सुरू झाला. ताई मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करत होत्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप त्यांच्या ओठावर सतत चालू होता. काही वेळात बस अक्कलकोटमध्ये पोहोचली. ताईंच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. इतक्या वर्षांची इच्छा आज पूर्ण होत होती. त्यांनी सर्वप्रथम स्वामी महाराजांच्या मंदिराकडे प्रस्थान केले. मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच त्यांना एक अद्भुत शांतता जाणवली. जणू काही त्या पवित्र भूमीत प्रत्येक कणात स्वामींची उपस्थिती होती. ताईंनी मंदिरात जाऊन स्वामी महाराजांच्या पादुकांना नमस्कार केला. त्या क्षणी त्यांना इतकी शांती आणि समाधान मिळाले की त्या काही क्षण तिथेच डोळे मिटून बसून राहिल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ते अश्रू आनंदाचे होते. त्यांनी मनात म्हटले, महाराज इतक्या दिवसांनी का होईना पण तुम्ही मला तुमच्या पवित्र भूमीत बोलावले. तेवढ्यात त्यांच्या लक्षात आले की मंदिराच्या भिंतीवर स्वामी महाराजांचा एक फोटो होता आणि त्या फोटोमध्ये स्वामी महाराज ज्या प्रकारे हसत होते ते अगदी त्या बसमधल्या दादासारखेच वाटत होते. ताईंना अक्षरशः अंगावर काटा आला. त्या क्षणी त्यांच्या मनात एकच विचार आला, तो माणूस साधा नव्हता, तो स्वामी महाराज होते. त्या भावनेने त्या पूर्णपणे भारावून गेल्या. त्यांनी पुन्हा पुन्हा स्वामी महाराजांना नमस्कार केला. त्या दिवशी त्यांनी संपूर्ण दिवस अक्कलकोटमध्ये घालवला. आरतीला उपस्थित राहिल्या, स्वामी महाराजांचे नामस्मरण केले आणि मंदिर परिसरात बराच वेळ बसून राहिल्या. त्यांच्या मनात एक वेगळीच शांती होती. रात्री त्या अक्कलकोटमध्येच थांबल्या. त्या रात्री ताईंना पुन्हा एक स्वप्न पडले. स्वप्नात त्यांनी पाहिले की तेच तेजस्वी व्यक्तिमत्व त्यांच्यासमोर उभे आहे. पांढरे वस्त्र, शांत चेहरा आणि डोळ्यात करुणा. ते म्हणाले, मुली, भक्ती कधीच वाया जात नाही. जेव्हा भक्त मनापासून हाक मारतो तेव्हा आम्ही नक्की येतो. ताई घाबरल्या आणि नमस्कार केला. तेवढ्यात ते म्हणाले, आज बसमध्ये तू जे केलंस ते खूप मोठं पुण्य आहे. दुसऱ्याला मदत करणे हीच खरी सेवा आहे. आणि तेवढ्यात स्वप्न संपले. सकाळी उठल्यावर ताईंच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. आता त्यांना पूर्ण खात्री झाली होती की बसमध्ये भेटलेले ते व्यक्ती साधे नव्हते, ते स्वतः स्वामी महाराज होते. ताईंनी पुन्हा मंदिरात जाऊन नमस्कार केला आणि मनापासून आभार मानले. त्यानंतर त्या आपल्या पतीसोबत घरी परतल्या. आजही त्या 1000 रुपयाची नोट त्यांनी जपून ठेवली आहे, कारण ती त्यांच्यासाठी साधी नोट नाही तर स्वामी महाराजांचा आशीर्वाद आहे. ताई सांगतात की त्या दिवसानंतर त्यांच्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल झाले. घरात सुख, शांती आणि समाधान वाढले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची स्वामींवरील श्रद्धा आणखीन मजबूत झाली. तर स्वामी भक्तांनो, हा होता ताईंचा सुंदर अनुभव. खरंच स्वामी महाराज कधी कोणत्या रूपात भेटतील हे कोणालाही माहीत नसते. म्हणूनच नेहमी चांगले कर्म करा आणि स्वामींचे नामस्मरण करत राहा. जर तुम्हालाही असा एखादा अनुभव आला असेल तर आम्हाला जरूर पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.